आई, गोखले वहिनीने काय सुंदर सुंदर पैठण्या आणल्या तो येवल्याहून. काल दाखवत होत्या बाई मला. हो हो. हे कल्पना, आपण पण आपलं दुकान झालं ना की आपण पण जाऊ पैठण्या खरेदी करायला. यांना सांगूया की घरातली स्त्री आनंदी असेल ना तर लक्ष्मी आणखीन प्रसन्न होते. लगेच तयार होतील बघ. काय हो आई तुम्ही. काय चाललंय? अगं सई, बरं झालं आलीस. अगं आम्ही ना पैठण्या घ्यायचं म्हणतोय. अगं मी काय म्हणते, तू पण घे ना. छान गडद रंगाच्या पैठण्या घे तुझ्यासाठी. हा ग आई, मी पैठण्या घेऊन काय करू? कसं काय, आता लग्नानंतर प्रत्येक सणवारी नवीन साडी लागेल, तेव्हा लागतीलच ना साड्या. काय हो आई? तर काय. अगं कल्पना, बरं झालं तू विषय काढलास. मी काय म्हणते, सईसाठी ना स्थळ शोधायला सुरुवात कर बाई. तशी आई खूप स्थळं सांगून येत आहेत हो आत्ताच. पण मी तुम्हाला मागे म्हटलं ना, मुलगा आपल्याला चांगला हवाय. पण मी काय म्हणते, आपण एका गोष्टीचा विचार केलाच नाही. कसला हो आई? सईनी कदाचित आधीच तिच्या आवडीचा मुलगा शोधला असेल तर. प्रेमविवाह आपल्या घरात मान्य होईल का? आप्पा तयार होतील का या सगळ्याला? नकोच ते. नको नको. आणि आपल्या सईला नाही जमायचो आई तसं. नाकासमोर चालणारी मुलगी आहे ती अगदी. हो, पण आपण आता का बोलतोय ना या विषयावर? का? आता मुलगा नको बघायला तुझ्यासाठी? अगं आई, मला लग्नच करायचं नाहीये इतक्यात. मी पण असंच म्हणायचे, पण एका महिन्यात माझं लग्न ठरलं. ते आपल्या हातात नसतं बाई. नसतं. पण मी काय म्हणते, ही म्हणते मला नाही लग्न करायचं, पण कदाचित हिच्या स्वप्नातला राजकुमार हिला घेऊन जायसाठी आला पण असेल. कदाचित इथेच असेल कुठेतरी जवळपास. हो का? नमस्कार, आप्पा केतकरच बोलतोय. नाही, हे बघा मी काय सांगतो ते जरा नीट ऐकून. अहो पण आप्पा आधी पाणी घ्या जरा. आई, असा वारा लागणार नाही त्यांना. पंखा लावू का मी? आप्पा, पण काय होते तुम्हाला? आधी पाणी तरी घ्या ना आप्पा. पाणी घ्या ना. अगं सलग इतका वेळ गप्प कधीच बसले नाहीत ते लग्न झाल्यापासून. आप्पा, काय झालंय? अगं काय झालं कोणास ठाऊक, दातखिळच बसले यांची. अगं बाई, आई मग त्यांची जरा नाडी बघा ना. डोळे बघा कसे वर लागलेत त्यांचे. मेलेलो नाहीये अजून मी. लगेच माझी तिरडी बांधायला घेऊ नका. नशीब. या जन्माचे अजून माझे भोग संपलेले नाहीयेत. अजून बरेच घाव झेलायचे त्या मनाला. त्यातून माझी सुटका नाही. हो, पण आपण झालंय का? आणि तुम्ही मला का बोलवलं? हो ना, एवढे का घाबरलाय? सांगतो, दोष माझ्या नशिबाचा आहे. माझ्या आयुष्यात सुख अगदी थेंबा थेंबानं येतं, पण दुःख आणि संकट मात्र अगदी पुरासारखी येतात. अरे देवा, आज खूपच अगदी साहित्यिक बोलतायत. अहो काय झालंय? आता आपली आणखीन 2 नवीन दुकानं होणार या आनंदात इथे बसलो होतो मी. आपला व्यवसाय कसा वाढवायचा या विचारात मी अगदी हरवून गेलो होतो. तेवढ्यात तो दूरध्वनी वाजला. मला वाटलं की अजून एखाद्या दुकानासाठी चौकशी असेल,
पण मग मोठ्या उत्साहात जाऊन मी तो दूरध्वनी उचलला. नमस्कार. आप्पा केतकरांशी बोलायचंय मला. आप्पा केतकरच बोलतोय. एकच गोष्ट किती वेळा सांगावी लागते हो तुम्हाला मिस्टर केतकर? मी शेकडो वेळा बजावले तुम्हाला की तुमची सगळी माहिती मला मेलवर हवी आहे, तरी याबाबत तुम्ही काहीच करत नाही आहात. नाही हे बघा, एक मिनिट, मी काय बोलते ना ते आधी तुम्ही ऐकून घ्या. तुमचे पदार्थ आम्ही एक्सपोर्ट करावे अशी जर तुमची इच्छा असेल तर यापुढे तुमची सगळी माहिती मला तुम्ही मेलवर द्यायची आहे. तुमचे सगळे रेकॉर्ड्स आणि तुमचे सगळे हिशोब तुम्ही संगणकावर मेंटेन करा. आणि हो, आम्ही पाठवलेल्या मेल्सला जरा वेळेत उत्तर द्यायला शिका. दिवसभर काय आम्ही तुमच्या मेलची वाट बघत बसायची का? हे बघा, मी काय सांगतो ते जरा नीट ऐकून. फोन मी केलाय ना, त्यामुळे आधी मी काय सांगते ना ते तुम्ही ऐका. यापुढे आपण फक्त मेलवरच बोलणार आहोत. आणि जर तुमचं उत्तर आम्हाला 2 तासाच्या आत नाही आलं तर तुमच्याबरोबर आम्ही हे जे एक्सपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट केलंय ते कॅन्सल करू. अहो पण जग चंद्रावर चाललंय आणि तुम्हाला एक साधा ईमेल करता येत नाही. तुमच्यासारख्या लोकांबरोबर बिझनेस करणं ना अशक्य आहे. ते कांगारू तिथे भागीदार असूनही त्या झणझणे बाईला व्यसन घालू शकत नाही. गेल्या जन्माचं वैर असल्यासारखी ती बाई मागं लागलीये. बोलायची रीत नाही, वागायची पद्धत नाही, आणि मोठ्या पदावर जाऊन बसलीये इथं आपल्याला पिडायला. ईश्वरा, काही ना काही विघ्न येतच असतात सारखी. हो ना. अहो, मग आता काय करायचं? तिने सांगितलेले नियम पाळले नाहीत तर ती रद्द करेल का सगळं? आप्पा, पण मला का बोलवलं तुम्ही? सई बाळा, खूप कष्टानं उभं केलंय आपण हे सगळं. आपलं नाव आहे आज या व्यवसायात, पण त्या एका बाईमुळं ह्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरणार आहे. आता जे काय करायचंय ते तुलाच करायचंय. आपल्या कुटुंबाचं आणि पूर्णान्नचं नाव जर टिकवून ठेवायचं असेल तर त्याची जबाबदारी ही फक्त तुझ्यावर आहे. म्हणजे आप्पा, मला नाही कळलं, मी काय करू? सई बाळा, मला सांग, आपल्या घरात संगणक कुणाकुणाला येतो? मला आणि शैलेश काकाला. पण शैलेश नोकरी करत असल्यामुळे आपल्या व्यवसायात त्याचा काहीही उपयोग होत नाही. हो, बरोबर आहे. मग उरलीच एकटी तू. त्या परदेशीशी व्यवहार करायचा असेल आणि आपला माल हा असाच निर्यात व्हावा असं जर वाटत असेल तर मग ह्या व्यवसायात तू लक्ष घालायला हवंस की नको? मी का? तसं तुलाही सध्या काही काम नाहीये. चांगलं शिक्षण झालेलं आहे, त्याचा इथे उपयोग होऊ देत की. हो, पण म्हणजे मी हो, अगदी आजपासून तू ह्या व्यवसायात लक्ष घालायचं. परदेशींचं कार्यालय आणि ती उर्मट बाई यांना तू सांभाळायचं. आजपासून मी हे सगळं तुझ्यावर सोपवलंय. पण तुम्ही एवढा का विचार करताय? तुम्हाला जे बरोबर वाटलं तेच तुम्ही केलं ना. इट वॉज युअर डिसिजन, राईट? हो, ते आहेच. पण तुम्ही कॉल केलात केतकरांना? हो, केला होता ना. चांगलंच झापलंय मी त्यांना. अरे बाप रे, आप्पा केतकरांना तुम्ही झापलात? तुम्ही महान आहात. काय म्हणाले ते? बोलायची संधीच दिली नाहीये मी त्यांना. नाही ते बोलायला लागले की जरा अतिच बोलतात, स्वतःला जरा जास्तच समजतात. या, दॅट्स ट्रू. एनिवे, पुढे काय झालं? मग मी स्पष्टच सांगितलं त्यांना की जर तुम्ही आमच्या मेलचं उत्तर 2 तासामध्ये नाही दिलं तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू. व्हॉट? तुम्ही डिरेक्टली धमकी दिली त्यांना? हो, म्हणजे मी आपल्याला फक्त काय प्रॉब्लेम होतोय ते एक्सप्लेन करायला सांगितलं होतं तुम्हाला. यू क्रॉस्ड युअर लिमिट्स.
बिझनेस रूल्स बद्दल बोलता, एथिक्स पण फॉलो करत जा. बोला मिस्टर केतकर, काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. हे त्या झणझणे बाई ह्या समजतात कोण स्वतःला? आता आम्ही आमचा व्यवसाय कसा करायचा हे त्या मला सांगणार. पण त्या बोलल्या त्याच्यामध्ये पॉइंट होता. नाही, ते काही असलं तरी संगणकाच्या वापराबाबतीत त्या आमच्यावर अशी बळजबरी करू शकत नाहीत. यू शुड चेंज अकॉर्डिंग टू टाइम मिस्टर केतकर. नावडेज सगळे बिझनेस कम्युनिकेशन हे मेलवरती होतात, सगळे रेकॉर्ड्स हे कम्प्युटरवरती सेव्ड असतात. नाही, तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, पण आम्हाला या सगळ्याची सवयच नाहीये. ते संगणक वगैरे आम्ही फारसे कधी वापरलेच नाहीये ना. काका मग सवय करून घ्या, अगोदर शिकून घ्या कुणाकडून तरी, नंतर पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल. नाही तर मी महाविद्यालयात असताना शिकले होते संगणक, म्हणजे मला येतं थोडंफार. पण मी जर ते करायला गेले तर मग दुकानातल्या कामांकडे दुर्लक्ष होईल ना, ते कोण करणार? आणि माझाही बराचसा वेळ ना आमच्या 2 नवीन शाखांमध्येच जातो, त्यामुळे काही महिने तरी मला शक्य नाही होणार. आपण कोणाला तरी ठेवूया का या कामासाठी? पगार देऊन कुणालाही ठेवायला हे तयार होणारच नाहीत. आणि का ठेवू? या संगणकाची नवीन कार्यपद्धतीची गरज असेल ही यांना. म्हणजे गुंतवणूक आपली, मेहनत आपली, आणि ही असली कारकुनी कामं करण्यासाठी आपणच माणूस ठेवायचा. आप्पा, पण मग याला उपाय तरी काय सांगा ना. आहे, माझ्याकडे एक युक्ती आहे. काय? सई, तिकडे ये जरा. ये 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 ये. श्रीयुत देशपांडे, माझी नात सई ही आजपासून तुम्हाला दिली. दिली म्हणजे? म्हणजे आमच्या पूर्णान्न उद्योगातर्फे तुमच्या कार्यालयाशी व्यवहार आणि संवाद साधण्यासाठी मी सईची नेमणूक केली आहे. काय नवीन चांगल्या गोष्टी शिकून घ्यायचं काम हे आत्ताची नवीन पिढी चांगलं करते असं एक आपलं मला वाटतं. हो. काय सई? थँक्यू मिस्टर केतकर. मी सईला ऍक्सेप्ट करतो. चला भाई, काय पण फेकू नकोस. हिटलर कसा तयार होईल? ते तयार झालेत. आता मी सईला ऑफिशियली भेटू शकतो. आपण दिली आहे परमिशन. यार तू पकवतो यार मला. सकाळपासून कोण काय भेटलं नाही काय तुला? हिटलर कसा तयार होईल तूच सांग मला. मी आता सईला फोन करतो, ती माझ्याशी बोलेल आप्पांसमोर. बघ. हा, लावच तू फोन आता. चल. नमस्कार, आप्पा केतकर. नचिकेत बोलतोय मिस्टर केतकर. बोला. श्रीयुत देशपांडे बोला. सईशी बोलू शकतो का? मी तुला एक मेल पाठवलाय, त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करायचं. हो, देतो ना. सई,
अगं श्रीयुत देशपांड्यांचा दूरध्वनी आहे, बोलायचे तुझ्याशी. हा बोला. लव्ह यू सई. काय ग, काय झालं? काही नाही अप्पा, ते चुकून पडला. ठीक आहे ठीक आहे, बोल बोल. त्यांना सांग प्रेमात पडला. नचिकेत प्रेमात पडला. कशी आहेस सई? बोला ना नचिकेत. हा हो हो, आपण करूयात, त्यावर चर्चा करूयात. चर्चा तर करूयात. इनफॅक्ट मला जरा मोठी चर्चा करायची आहे तुझ्यासोबत. हो हो बरोबर आहे. सई, खूप मिस करतेस ना मला? नाही नाही, तसं काही नाही. हो हो करूयात, ते काम करूयात आपण. काय मिस नाही करते? मी तर तुला खूप मिस करतोय. म्हणजे तसं नाही. सांग ना सई, आठवण येते ना माझी पण? हो हो ते तर आहेच, ते तर काय होतच राहतं. माहिती होतं मला. बरोबर आहे. एनिवे, मी आपणशी येऊन बोलू का आता? काय? दॅट वी लव्ह इच अदर, वी वॉन्ट टू मॅरी इच अदर. नको नको, आता नको. का? येतो ना, प्लीज येऊ दे ना सई मला. नको, आपण त्याबद्दल नंतर ठरवू. हा ओके ठीक आहे, आपण नंतर ठरवू. बट आता उद्या वॉकला यायला लागेल, येशील ना? हो चालेल. लव्ह यू सई. हो 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 काय हो? ओ अच्छा, सगळे आहेत का समोर? हो हो आहेतच. अच्छा, मग ठेवू फोन? हो लवकरात लवकर. बाय डार्लिंग. हो चालेल, उद्या प्रभात फेरीला भेटू, तेव्हा तुम्ही मला सगळं सांगा. मग मी तशी माहिती पाठवते तुम्हाला संगणकावर. हा हो. अच्छा. हा काय ग सई, नाही सगळी कामं व्यवस्थित झाली आहेत ना, का काही गोंधळ आहे? नाही नाही अप्पा, सगळं व्यवस्थित आहे. आई, आप्पांनी खूप चांगला निर्णय घेतला. सई व्यवसायात लक्ष घालते म्हटल्यावर आम्हालाही जरा हातभार लागेल ना. हो ना, आता नवीन शाखा उघडणार म्हटल्यावर मदत लागणारच ना माणसांची. आणि सई घरचीच आहे म्हणल्यावर काही प्रश्नच नाही. आपली सई सगळं छान सांभाळेल. आणि ह्यांनी ही जबाबदारी सईवर सोपवली आहे, बरं झालं. कारण ह्यांना शांतपणे काही करताच येत नाही. आणखीन एक गोष्ट आपल्या बाजूने आहे आई. काय? अगं, त्या परदेशी साहेबांच्या ऑफिसात आपला नचिकेत आहे कामाला, त्यामुळे नवीन लोकांशी जुळवून घ्यायची गरजच नाही तिला. हो बाई, अगदी खरंय. त्याचा खूप आधार आहे नाही आपल्याला. हो ना, मोठाच आधार आहे. त्याचीच तर भीती आहे. भीती? भीती कसली? उलट नचिकेतमुळे मी निश्चिंत झालोय. म्हणजे मी पण निश्चिंत आहे रे, पण सईला कामाचा विशेष अनुभव नाही ना, म्हणून थोडी धाकधूक वाटते. बाकी काही नाही. नचिकेत सांभाळून घेईल ग. आणि आपली सई तशी हुशार आहे, पटकन शिकेल. शेवटी मुलगी कोणाची आहे? हा अगो बाई. तू चिडते काय भेटल्या? कार्बन कॉपी आप्पा कितकर. अरे नचिकेत, तुझा दूरध्वनी आला तेव्हा सगळे माझ्या समोरच होते. किती घाबरले होते. माझी काय अवस्था झाली होती ना, नाही कळणार तुला. काय अवस्था? आय वॉन्ट टू टॉक टू यू, म्हणून मी फोन केला. परत असं करू नको बाबा, नाहीतर मी फटके देईन नचिकेत तुला. तुझी हिंमत ना वाढत चालली आहे नचिकेत. एक दिवस अडकू आपण यामुळे. दॅट वोंट हॅपन. घाबरू नको तू. पण तू थोडा घाबरलास तर चालेल. हा एक मिनिट. जो माणूस खरं प्रेम करतो ना, त्याच्यामध्ये असतेच हिंमत. पण आज तुझ्यामुळे नाही, त्या झणझणेबाईंमुळे भेटलोय आपण. अगदी बिनधास्त, कुणाची भीती नाही आपल्याला. रिअली थिंक हे सगळं त्यांच्यामुळे होतंय? हो खरंच. परदेशी एक्सपर्टचे पार्टनर झाले असतात त्या. म्हणजे त्यांनी हे केलं बिकॉज त्यांना सांगण्यात आलं असं करायला.
आणि त्यांना कुणी सांगितलं? अर्थात yours faithfully, नचिकेत रवी देशपांडे. काय? बोलली ना मला की आपल्याला भेटता येत नाही, वेळ मिळत नाही. यू हॅड अ पॉइंट. म्हटलं काहीतरी केलं पाहिजे. शुड फाइंड आउट सम आयडिया. हे सुचलं. नचिकेत तू म्हणजे ना कहर आहेस अगदी. लगेच सांगितलं झंझडे माईंना. मिशन सक्सेसफुल. आता आपण कधी कुठेही भेटू शकतो. मिस्टर देशपांडे, तुम्ही एवढे हुशार आहात असं वाटलं नव्हतं मला. आहेच, मी आहेच हुशार. छान तुझ्यासारखी एवढ्या आयडिया काढतो मी. तुला त्याचं काही नाही. यु नो फॉर यू मी मून ज्युपिटरवर जाऊ शकतो. हो, छान छान छान. जाऊ? नाही नाही नको. आणि माझ्या समोर तुमचे ग्रेट महान आप्पा केतकर काहीच नाही. सही सही सही. नचिकेत, सॉरी सॉरी. तुला माहिती आज काय? आज काय? काही नाही. फ्रायडे. फ्रायडे आज. आवाज केली. नचिकेत तू पण ना. सही तुला काहीच माहित नाही.